नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घनमूळ कसा काढायचा. म्हणजे क्यूब रूट कसा काढायचा एकदम सोप्या पद्धतीत एका सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघणार आहे. ओके. घनमूळ काढणं म्हणजे तुम्हाला खेळ वाटेल. काय वाटेल बेटा? खेळ वाटेल. चला तर मग बघा. घनमूळ म्हणजेच क्यूब रूट. क्यूब म्हणजे सराव प्रश्न आपण इथं काही घेणार आहोत आणि मग बाकीचे तुम्ही त्याच्यातले काय करायचे बेटा प्रॅक्टिस करायची. ओके. चला आजचा पहिला क्वेश्चन आहे क्यूब रूट म्हणजेच किती आहे तर 79,570. ओके. हा याचा क्यूब रूट काढायचे ह्या संख्येचा क्यूब रूट एका सेकंदात काढशील. पण तुला ट्रिक सांगतो अगोदर बघ. ज्याच्या एकक स्थानी 1 असेल तर 1, 2 असेल तर 8, 3 असेल तर 7, 4 असेल तर 4च आणि 5 असेल तर 5च, 6 असेल तर 6, 7 असेल तर 3, 8 असेल तर 2 आणि 9 असतील तर 9. मी काय म्हणतो नीट लक्षात घे. ज्यावेळेस तू क्यूब रूट काढशील त्यावेळेस इकडले 3 अंक पकडायचे बेटा. हे काय 3 अंक इकडे पकडायचे. हे 3 अंक आपल्याला धरायचे आहेत आणि ज्याच्या एकक स्थानी समजा 1 असेल आता एकक स्थानी इथं किती आहे बेटा 7 आहे. 7 असेल तर तुला काय घ्यायचं इथं 3 घ्यायचं. म्हणजे हे पाठीमागला अंक तुझा काय असणार आहे 3 अंक म्हणजे 3 असणार आहे. ओके. जर फक्त बदलणार काय 2 असेल तर 8 घ्यायचं, 8 असेल तर 2 घ्यायचं. 8 असेल तर 2, 2 असेल तर 8, 3 असेल तर 7, 7 असेल तर 3. फक्त हेच बदलणार. ज्याच्या एकक स्थानी ह्या अंकाच्या 2 असेल तर 8 घ्यायचा आणि 8 असेल तर किती 2 घ्यायचा. तसंच 3 असेल तर 7 घ्यायचा आणि 7 असेल तर काय घ्यायचा 3 घ्यायचा. म्हणजेच हेच 2 अंक बदलतात. बाकीचं तेच आहे. जर 9 असेल तर 9च राहील, 6 असेल तर 6च राहील, 5 असेल तर 5च राहील आणि 4 असेल तर 4च राहील. पहिल्यांदा सुरू समजून घे. जेवढं सांगितलं तेवढं. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला 1 ते 10 पर्यंत क्यूब रूट माहीत पाहिजेत. जवळपास लवकर काढायचं असतं तर. आणि मोठ्या संख्येचं काढायचं झालं तर 11 ते 20. ओके. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस क्यूब रूट काढायचे त्यावेळेस 3 अंक पकडायचे. 7. आता इथं 7 आहे एकक स्थानी. 7 असेल तर कोणता अंक घ्यायचा? 3 अंक घ्यायचा. 3 अंक आपण घेतला. मग आता याच्या पुढे कोण आहे इथं? 79 आहे. कोण आहे इथं? 79. 79 अशी संख्या आहे. त्याच्या खालचा घनमूळ संख्या घ्यायची. काय? घनमूळ संख्या घ्यायची म्हणजे क्यूब रूट घ्यायचा. आता याच्या खालचा क्यूब रूट कोणाचा आहे? बघ 4चा किती आहे? 4चा क्यूब रूट आहे तुझा 64 आणि 5चा किती आहे क्यूब रूट? तुझा 125 आहे. किती आहे? 125. म्हणजे याच्या हे वर चाललंय. 79च्या खालचा क्यूब रूट कोण आहे? 64 आहे. 64चा अंक कोण आहे? 4 आहे. म्हणजे तुला इथं 4 घे. तुझा याचा घनमूळ काय निघाला? 43चा निघाला. म्हणजे 43चा घनमूळ तुझा हे निघाला. एवढी संख्येचा म्हणजे 43चा वर्गमूळ म्हणजे घनमूळ तुझा काय असेल 79,570. ओके. समजलं बेटा? अजून बघ. आता एकदा हेच समजून सांगतो. एकक स्थानी 7 असेल तर 3 घ्या. हे 3 अंक इकडले कटून गेले. इकडल्याला काहीच करायचं नाही. या तिन्हीसाठी 1 अंक आला. तिन्हीसाठी 1 अंक आला. मग तुझा याचा पुढचा अंक आणायचा तर तुला ह्या दोन्हीचा विचार करायचा. मग ह्या दोन्हीचा विचार कसा करायचा? याच्या खालचा क्यूब रूट ज्याचा आहे ती संख्या घ्यायची. म्हणजे 4चा क्यूब रूट किती आहे? 64 आहे. 5चा 125 याच्या वर चाललाय. म्हणजे काय राहणार आहे तुझं 4 म्हणजे हे तुझा कोणाचा राहणार आहे? 43. ओके. याची स्क्रीनशॉट काढून घ्या. हे मेन आहे. हे एवढा कारभार झाला की बाकीचं करता येईल. बघ पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. सांग मला हे क्वेश्चनचा क्यूब रूट किती आहे? एका सेकंदात आन्सर काढशील उत्तर. ह्या 3ला बघ. इकडे 3 अंकाचा 1 अंक येणार. आपला 8 असेल तर काय येणार आहे? 2 अंक. 8 असेल तर काय येणार आहे? 2 अंक. आता इथं 551 आहे. किती आहे? 551. आता ह्या 551च्या खालचा आपल्याला क्यूब रूट घ्यायचे. म्हणजेच आता तुझा किती राहील? 6चा क्यूब किती आहे तुझा? 216. तर 7चा क्यूब किती आहे तुझा? 343 आणि 8चा क्यूब किती आहे तुझा? 512 आणि 9चा क्यूब म्हणजे तुझा आहे 729. हे पाठ झाले तर लवकर करशील. 8चा म्हणजे 512. 551च्या खालचा आहे. म्हणजे तुझा अंक हे काय राहणार आहे? 8. म्हणजे हे तुझा कोणाचा एवढी संख्या कोणाचा क्यूब रूट आहे? 82चा क्यूब रूट आहे. ओके बेटा?
चल नेक्स्ट क्वेश्चन. आता सांग हे क्वेश्चन. आता हे क्वेश्चन क्यूब रूट काढत असताना पहिल्यांदा सुरू का या तिन्हीचा एक अंक भेटणार आपल्याला. तिन्हीचा एक अंक म्हणजे एकक स्थानी एक आहे म्हणजे कोण राहणार आहे इथं एकच राहणार आहे. ओके. ज्याच्या एकक स्थानी एक असेल तर एकच अंक येईल. आणि इकडल्या पुढचे तीन म्हणजे 753. आताच आपण नऊचा किती आहे क्यूब होता. नऊचा होता 729. 729 म्हणजेच हे याच्या खालचा आहे म्हणजे हे नऊचा. तुझं उत्तर झालं 91चा हा काय क्यूब रूट आहे. मजा आली ना बेटा. चल असेच नवीन नवीन क्वेश्चन सॉल्व कर. चल पुढचा क्वेश्चन. आता बघ हे आहे तुझा क्यूब रूट. याला क्यूब रूट काढायचे तर तुझं हे 3 अंकाचा काय येईल. 7 असेल तर काय येणार आहे 3 येणार आहे. ओके. इकडला अंक भेटला. पण आता हे जे अंक आहे तुझा 1860 आहे बेटा. 1860. तर 1860 म्हणजेच कोण्या संख्येचा. आता तुझा 11चा क्यूब काय असेल 13 किती 31. 13 31. तर तुझा 12चा क्यूब किती असेल. लवकर काढ. तुझा 12चा क्यूब किती असेल. आता 12चा क्यूब काढत असताना तुला आधी काय म्हटलं होतं की 10 पर्यंत असेल तर तू काढू शकतोस. पण 10च्या वरचे तुला क्यूब रूट माहित पाहिजेत. तर 12चा क्यूब रूट तुला काढण्यासाठी तुला आता 12चा क्यूब माहित पाहिजे. तर 12चा क्यूब येण्यासाठी तुला काय करावं लागेल बेटा. तुला इथं आधी 12चा आता वर्ग. 12चा वर्ग किती आहे 144. तू याला पुन्हा 12 तुला गुण. जर पाठ असेल तू लवकर काढू शकतोस. म्हणजेच किती 4 चोक 48. 48 आणि 4 किती बेटा 52 ला 2. ह्याचे आले तुझे किती 5. म्हणजे 12 एक 12. 12 5 किती झाले 17. किती झाले 17. मग बघ तुझं किती आलं. म्हणजे हे कितीचा असणार आहे तुझा 12चा. इथं 12 लिहून टाक. तुझे 123चा हे काय असेल तुझा क्यूब रूट. कितीचा आहे 123चा तुझा क्यूब रूट आहे. ओके. 1860 1728 म्हणजे 1728 तुझा 12चा क्यूब आहे. आणि म्हणजेच आता 13चा घेतलास तर याच्या वर जाणार. म्हणून तुझा 12 म्हणजेच 12 म्हणजे 123चा तुझा हे काय झाला बेटा क्यूब रूट आहे. कळालं. ओके. किती मोठ्या संख्येचा काढू शकतोस पण तुला अगोदर इकडे क्यूब माहित पाहिजे. चल नेक्स्ट क्वेश्चन. आता हे सांग बेटा लवकर. आता ह्या तिन्हीचा 3 म्हणजे इथं काय येणार आहे 7. 50 चा खालचा घनमूळ किती असेल कोण आहे सांगा. आता बघा 3चा घनमूळ किती आहे 27. आणि 4चा 64 याच्या वर जाईल म्हणजे इथं 3 येईल. झालं तुझं उत्तर. हे 37चा काय असणार आहे आपला क्यूब रूट असणार आहे घनमूळ. कळालं. चल नेक्स्ट क्वेश्चन. पटपट पटपट आले पाहिजे. चला लवकर बघा. सांगा लवकर. हे 3 ह्या तिन्हीचा 6 आहे म्हणजे इथं काय येणार आहे बेटा 6 येणार आहे. हे 884. 729 म्हणजे 729 कोणाचा आहे 9चा आहे म्हणजे सरळ 96चा आहे. कारण 10चा 1000 आहे. 1884च्या खालची संख्या म्हणजे तुझं काय झालं बेटा इथं हे झाला आपला क्यूब रूट कोणाचा झाला 96चा. हाय की नाही. म्हणजे एका सेकंदात तू सॉल्व्ह करतोस. फक्त थोडस मेहनत घे. झाला तुझा कारभार. आता हे सांग कुण्या हे 3 अंक पकड इकडले तिन्हीपैकी एक अंक कोणता येणार आहे तुझा 4 असेल तर 4च राहील. ज्याच्या एकक स्थानी 4 असेल तर 4च येईल. पहिल्या पेजेसवर इथं लिहिलं होतं. एवढं मग एक करून घे. आणि मग 262 आहे. 262 म्हणजे तुझा 6चा क्यूब किती आहे 216 आहे. 7चा क्यूब किती आहे 343 आहे. हे 343 याच्यापेक्षा मोठे आहे. याच्या खालचा कोण आहे 216. 216 कोणाचा आहे 6चा. म्हणजे हे कोणाचा असेल 64. कोणाचा असेल 64चा क्यूब असेल. ओके बेटा. चल नेक्स्ट क्वेश्चन. आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन. पटकन सांग आणि लवकर सांग. काय असेल 9 म्हणजेच काय आहे इथं 9. आणि 117 म्हणजे किती 5. 5चा वर्ग किती आहे 5चा घनमूळ किती आहे बेटा 125. 6चा तर तू आताच बघितलास 216 वर चाललंय म्हणजे 5. झालं तुझं उत्तर 59. ओके. चल कळालं बेटा. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील विद्यार्थी. ओके. आणि अशा
नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला बेल आयकॉन बटन प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला असे नवीन-नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. ओके बेटा? थँक यू.